हे कलादालन पाहताना साक्षात शिवसेना प्रमुखच समोर असल्याचा भास झाला आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचा उत्तम नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला। दादरच्या चाळीचा देखावा देखील अतिशय हुबेहूब केला आहे आणि तिथं खरं म्हणजे खांडके बिल्डिंग मध्ये दादरच्या चाळीत गेल्यासारखा भास होतो। कलाकार चांगला आहे आणि म्हणून पूर्वेश आणि व्यंग तुमच्या फादरनी इथं खरंच साक्षात दादर उभा केला आहे। विचारत होतो कुठे घेतो खरं म्हणजे तिथं बाळासाहेबांनी देखील प्रताप सरनाईक यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे। खरं म्हणजे प्रताप सरनाईक यांनी निवडणुकीत देखील या ठिकाणी चांगलं काम केलं, अनेक उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली। पण खरं म्हणजे हे कलादालन उभा करून त्यांनी मगाशी सांगितलं की आतापर्यंत जेवढे प्रकल्प आहे या सगळ्यात उजवा प्रकल्प कुठला असेल, उत्तम प्रकल्प कुठला असेल तर हे कलादालन आणि कलादालन उभारून सरनाईकांनी मोठा प्रताप केला आहे असं बाळासाहेब पण बोलले मगाशी। आणि मी मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं, म्हणजे मी जेव्हा तिकडे होतो गुवाहाटीला त्याची आठवण त्यांनीच करून दिली। मला वाटतं सगळ्या आमदारांनी मध्ये प्रताप सरनाईक यांनीच माझ्याकडून जास्ती सह्या घेतल्या आणि आता तेव्हा कसं आहे मी सही करणारच ना, करायलाच पाहिजे। त्यामुळे पण मला त्याचा अभिमान आहे की आज त्या सहीचा उपयोग करून तिथे बाळासाहेबांचं जिवंत स्मारक या ठिकाणी उभं केलं, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो। मी मुख्यमंत्री असताना इकडे आलो होतो डीप क्लीन ड्राईव्ह साठी, तेव्हा देखील इथं पाहणी करायला या कलादालनाची मी आलो होतो आणि तेव्हाच मला त्याचा भास झाला की एक चांगलं कलादालन या ठिकाणी होत आहे आणि हे कलादालन प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेलं आहे। आणि या शहरात मी जसं डीप क्लीन ड्राईव्ह केलं तसं प्रताप सरनाईक यांनी देखील या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विकासाचा ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि आता ज्यांच्यावर केसेस झाल्या त्यांचं मी स्वागत केलेलं आहे। मी मगाशी म्हणालो की आंदोलनाच्या केसेस ज्या आहेत या आंदोलनाच्या केसेस शिवसैनिकाच्यावर असतील नसतील नाही तर कोणावर असतील, कारण शिवसैनिक मुळात अन्यायाविरुद्ध झगडणार आहे। बाळासाहेबांनी मगाशी म्हटलं जिथं अन्याय झाला कोणी अंगावर आलं की आम्ही शिंगावर घेतो आणि त्यामुळे केसेस ज्यांनी घेतल्या त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो। आणि म्हणून खरं म्हणजे आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे, पण बरेच लोक त्यांचा विचार तर आम्ही घेऊन पुढे चाललोय, बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढे जातोय आणि म्हणूनच या महाराष्ट्राने आपल्याला स्वीकारलं। महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं आणि 2.5 वर्ष जे मुख्यमंत्री असताना आपण काम केलं त्याचा उल्लेख मी स्वतः करू इच्छित नाही, परंतु एवढे मोठे निर्णय आपण घेतले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या। आज मीरा भाईंदर मध्ये देखील अनेक विकास प्रकल्प आपण आणले। या ठिकाणी क्लस्टर योजना असेल, त्याचबरोबर वर्सोवा, बांद्रा वर्सोवा, वर्सोवा ते भाईंदर, भाईंदर ते विरार, विरार ते डहाणू, हा सगळ्यात मोठा सी लिंक आपण करतोय आणि अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आज या ठिकाणी होतात। ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या त्याच्या सगळ्यात महत्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो तेव्हाही विरोध केला लोकांनी, कोर्टात गेले, इकडे गेले, त्याच्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला, खोडा घालण्याचा प्रयत्न केला, परंतु एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला की माघार नाही। बाळासाहेब देखील म्हणायचे शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा,
पण एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा माघार नाही, हे बाळासाहेबांचेच शब्द आहेत. आणि म्हणून एकदा मैं तो एक कमिटमेंट करता नहीं और एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. लाडक्या बहिणींना हेही सांगतो की काही लोक अफवा पसरवत आहेत, लाडकी बहीण योजना बंद होणार, पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. अतिशय उत्तम हे कलादालन झालेलं आहे आणि अशा प्रकारचं काम कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं. अनेक कामं त्यांनी केलेली आहेत, अनेक कामं केली, परंतु त्यातलं असं हे अद्वितीय स्मारक या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देत असताना त्यांचं अभिनंदन करतो. परिवहन खात्याची जबाबदारी मी त्यांच्याकडे दिलेली आहे. मला अपेक्षित असलेलं काम त्यांना मी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये ही एसटी ही देखील लाईफलाईन आहे. गावागावात एसटी जाते आणि म्हणून एसटीच्या ज्या काही मागण्या आहेत, अडचणी आहेत, त्या देखील सोडवण्याचं काम आपण करतोय. नवीन नवीन त्याच्यामध्ये अत्याधुनिक ज्या ज्या पद्धती आहेत, व्यवस्था आहेत, टेक्नॉलॉजी आहेत, त्या आपण आणतोय. आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर आज आपण पॉट टॅक्सी देखील परिवहन विभागाच्या माध्यमातून मुंबईत BKC मध्ये, ठाण्यात, मीरा भाईंदर मध्ये देखील पॉट टॅक्सी करतोय. म्हणजे ट्रॅफिक कमी करण्यासाठी ती टॅक्सी वरून जाणार. पुढल्या महिन्यात भूमिपूजन आहे. पॉट टॅक्सी कधी तुम्ही जे जे काही नाही बघितलं ते तुम्हाला बघायला मिळणार. मेट्रोची कामं बंद पाडली होती, पण ती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू केली. कारशेडचं काम बंद पाडलं, ते चालू केलं. अनेक विकास प्रकल्प पूर्वीच्या काळात बंद झाले, पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्टेज सगळी ती हटवून टाकली. तुमचा एकनाथ शिंदे असा लपून छपून गेला नाही, तुमच्या इथूनच गेला. इथं फाउंटनचे त्यामुळे लपाछपीचं काम आपण नाही करत. त्याला देखील काळी लागतं वाघाचं, ते माझ्याकडे आहे. आणि म्हणून मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप त्या आतंकवादी पाकिस्तान्यांनी केला. त्याला तर धडा आपल्या लष्कराने शिकवला. पण मी इथं थांबलो नाही. 5 विमानं घेऊन तुमचा एकनाथ शिंदे तिथं पोहोचला आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना आणि एअरपोर्टला प्रताप सरनाईक यांच्या लक्झरी गाड्या, एसटी एअर कंडिशन एसटी गाड्या उभ्या होत्या. त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं. ही शिवसेना आहे, ही शिवसेना आहे. आणि म्हणून शिवसेना ज्या वेगाने पुढे जाती आहे, एक आपल्याला दैवरून आल्यासारखं वाटलं प्रत्येकाला की बाळासाहेब पुन्हा अवतरले. बाळासाहेब आपल्याशी बोलताय. हा अनुभव आणि हा भाग हा फार महत्वाचा. आणि ज्यांनी ते केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कोणी कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, दीपक खांबेल, मुग्धा फटकी, यतीन जाधव, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. खांबेल तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही बाकी कामात पण हुशार आहे आणि याच्यात पण म्हणजे विकास कामामध्ये अरे काम फास्ट करणारा माणूस अधिकारी, त्याचं अभिनंदन करायला नको. मला ते रस्त्यात तिकडे भेटले होते आपल्या रस्ता दुरुस्तीच्या वेळेस. झालं, सांगितलं फटाफट आयुक्त आणि त्या सगळ्यांनी ते केलं. आणि म्हणून असे अधिकारी आपल्याला पाहिजेत आणि असे आमदार पण पाहिजेत की रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणारे. मंत्री झाले तरी सुद्धा या ठिकाणी वाड्या वस्त्यांवर पूर परिस्थितीमध्ये लोकांना मदतीचा हात द्यायला ते गेले होते. कारण त्यांना माहित आहे त्यांच्या पक्षाचा प्रमुखच हा लोकांमधला आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा आहे. घरात बसणार नाही तर लोकांच्या दारात, लोकांच्या बांधावर जाणार आहे, संवाद साधणार आहे. इथं फेसबुक लाईव्ह चालत नाही, फेस टू फेस आवश्यक आहे. फेस टू फेस
कोविडमध्ये देखील काम जे केलं आपण सगळ्यांना माहित आहे. कोविडमध्ये आपला एक नगरसेवकाचा मृत्यू झाला मदत करताना, आपल्या आमगावकरचा. असे अनेक कार्यकर्ते कोविडमध्ये मदत करताना, सेवा करताना आपल्याला सोडून गेले. त्यांचा त्याग आपण कधी विसरता येणार. दहिसर टोलनाका स्थलांतरित करायचं, ट्रॅफिक आणि टोलनाका लोकांचं जे आदरांजली वाहण्यासाठी आज एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांनाही मनापासून आनंद झाला असेल की प्रताप सरनाईकनी माझ्याकडे काही मागणी केली होती गुवाहाटीला. कारण साहेब नेहमी भाषणामध्ये गुवाहाटीचा उल्लेख निश्चितपणे करतात की मला माहित नाही कुठल्या कागदावर माझ्या किती सह्या त्यांनी कधी कधी घेतल्या. आज मी अभिमानानं सांगू शकतो की गुवाहाटीला सुद्धा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं कलादालन व्हावं यासाठी आपणच निधी त्यासाठी मंजूर करून दिला आणि म्हणूनच हे कलादालन या ठिकाणी झालं. ज्या शिवसैनिकांचा आपण सत्कार केला त्यातला एक आमचा शिवसैनिक नगरसेवक कोरोना काळामध्ये हरिश्चंद्र आमगावकर देवाघरी गेला. परंतु मला अजूनही आठवत आहे की ज्यावेळेस मीरा भाईंदर महापालिकेमध्ये काही लोकांनी हे कलादालन होऊ नये यासाठी प्रयत्न केले. कारण शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचारच त्यांना माहिती नव्हते. शिवसेना ही 4 अक्षर काय हेच त्यांना माहिती नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला. स्थायी समितीच्या सभागृहामध्ये अनेक वेळा तो विषय आलेला असताना सुद्धा तहकूब म्हणून तो विषय त्यांनी ठेवला आणि शेवटी आपला तो शिवसैनिक एकदा वैतागला. आणि जर शिवसेना प्रमुखांच्या कामाबद्दल असं जर कोणी आक्षेप घेत असेल तर तो कधी सहन करू शकत नाही. आणि आपल्या सगळ्या शिवसैनिकांनी, सगळ्या नगरसेवकांनी काय केलं त्यावेळेस महापालिकेमध्ये हे आपल्याला सगळ्यांना माहिती. आणि जवळजवळ आतापर्यंत साहेब राजन साळुंखे केस लढत होते, 2 महिन्यापूर्वीच केस आपण सुटलेली आहे. कोर्टाने सांगितलं तुमचा काही दोष नाही कारण तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या कामासाठी काम करत होता. आणि आज हे कलादालन पूर्ण झालंय. मला आनंद या गोष्टीचा आहे. म्हणतं आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहे, आदरणीय आमचे खासदार नरेशजी म्हस्के साहेब आहे, तरी उर्वेश सरनाईक आहेत, राजीव भोईर आहे, सचिन मांजरेकर आहे, विक्रम प्रताप सिंग आहे, निशाताई आहेत, ताराताई आहेत, त्याचबरोबर आपल्या पूजाताई आमगावकर आहेत, प्रियाताई म्हात्रे आहेत. सगळे आपले मुख्य पदाधिकारी सुद्धा मंचावर आहेत. त्या सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की माझी 9 वर्षाची तपश्चर्या आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये 97 पासून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, नगरसेवक ते आता परिवहन मंत्री साहेबांनी मला आज या ठिकाणी केलेलं आहे. त्या सगळ्या या साधारणतः 27 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्या आयुष्यामध्ये एकमेव हे कलादालन म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळी जमापुंजी आहे आणि मी केलेल्या आजपर्यंतच्या कामाचं हे सर्वोच्च काम आहे. आणि माझं जे मनातली इच्छा होती ती आज सारथी निघालेली आहे. माझे अतिशय जवळचे सहकारी नितीन कुलकर्णी यांना जेव्हा मी 9 वर्षापूर्वी ती संकल्पना समजावून सांगितली की मला कलादालन करायचं अशा पद्धतीनं करायचं आहे. लहान मुलांना सुद्धा त्या ठिकाणी खेळता आलं पाहिजे, तरुणांना सुद्धा विज्ञानाची आवड असणाऱ्यांना त्या ठिकाणी जाता आलं पाहिजे. मला विद्यार्थी या मीरा भाईंदर शहरातून जवळजवळ 100 ते 150 घडवायचे दरवर्षी एमपीएससी आणि युपीएससी. कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एक आदर्श निर्माण केला होता. ठाण्यामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी एमपीएससी आणि युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्था उभारली होती. तशीच प्रशिक्षण संस्था मीरा भाईंदरमध्ये उभारावी असं माझं मानस होता आणि ते मी स्टडी सेंटर केलं, लायब्ररी केली. कलाकारांसाठी त्या आपले चित्र आणि त्यांची जी काही कुंचल्यांच्या माध्यमातून जी काही आकार ते करत असतात ते ठेवण्यासाठी एक चांगलं संग्रह तयार केलं. एक छोटं ऑडिटोरियम तयार केलं की छोटे छोटे एक पात्री प्रयोग किंवा एकांकिका काही नाट्य प्रयोग ह्या ठिकाणी होऊ शकतील, ज्येष्ठ नागरिकांचे कार्यक्रम ह्या ठिकाणी होऊ शकतील. अशा प्रकारचं हे सगळं कलादालन सुसज्ज आपण केलं. ज्येष्ठ नागरिक आल्यानंतर त्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर असं 2-3 तास विरंगुळ्याचा क्षण म्हणून त्या ठिकाणी थांबता आलं पाहिजे अशा प्रकारचं हे मोठं आणि भव्य दिव्य केलं. साहेब या ठिकाणी रिझर्वेशन नव्हतं, आपल्याला कदाचित कल्पना नसेल, परंतु आपण नगर विकास मंत्री होता, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मी हे कलादालनाच्या
ह्या जागेवरचं आधी रिझर्वेशन आपल्याकडनं उठवून घेतलं, आपण ते रिझर्वेशन उठवून दिलं, नंतर त्या ठिकाणी ही वास्तूसाठी आपण निधीची तरतूद केली आणि फक्त आपण दिलेल्या निधीमुळे हे कलादालन उभं राहिलं, हे आम्हाला अभिमानाने आज सांगायचं वाटतं. एक दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगू नये, काही राज्य शासनाच्या आर्थिक अडचणीमुळे आपण कलादालनाला पूर्णतः पैसे सुद्धा देऊ शकलो नाही, परंतु ठेकेदाराला फक्त 20 ते 25% पैसे दिल्यानंतर ठेकेदाराने तुमच्या आणि आमच्या प्रेमाखातर हे कलादालन खिशातल्या पैशांनी पूर्ण करून दिलेलं आहे. तुम्हाला बाळासाहेबांचं नाव आहे, शिंदे साहेबांची इच्छा आहे, म्हणून मी कलादालन पूर्ण झाल्यानंतर मला पाहिजे तेव्हा पैसे द्या, परंतु मी कलादालन लवकरात लवकर पूर्ण देईल. त्याबद्दल रमेश दाभी आणि त्याचबरोबर आपल्या जे नितीन कुलकर्णी आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आणि ह्याच रमेश दाभींनी आपल्या ठाण्यातला सुद्धा कलादालन नरेश मस्के यांच्या वॉर्डातलं, म्हणजे पूर्वी ते नगरसेवक असताना ते केलेलं आहे, त्यांनी हे भव्य कलादालन आता उभारलंय. मला जास्त वेळ घेत नाही, परंतु एक गोष्ट मी अभिमानानं सांगतो की देशामध्ये नव्हे, पूर्ण महापालिकेमध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे, तर देशामध्ये असं कलादालन सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी नाही आहे. त्यामुळे ज्यांनी काही कलादालनासाठी किंवा प्रयत्न केले त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि शिंदे साहेबांनी या ठिकाणी वेळ दिल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो. तसंच या ठिकाणी काम करणारे महापालिकेचे सगळे अधिकारी, म्हणजे प्रामुख्यानं मी यतीन जाधव, आपले दीपक खांबीत आणि राधा विनोद शर्मा आणि म्हात्रे सगळ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळे हे कलादालन वेळेवर पूर्ण झालं. आणि त्याचबरोबर मुग्धा पक्की आणि स्वप्नील पुळेकर आणि बाकी सगळे जे काही या कलादालनाच्या कामासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मनापासून आभार मानतो. आमच्या RPIचे शेळेकर साहेब आहेत, त्यांना सुद्धा साहेबांना स्वागत करायचं आहे, त्यांना सुद्धा आमंत्रित करतो, तुम्ही सुद्धा साहेबांना स्वागत करावं. परत एकदा जास्त वेळ न घेता माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.